उत्तराखंडमध्ये महाराष्ट्रातील 34 पर्यटक बेपत्ता असल्याची माहिती समोर येते। 51 पर्यटकांशी संपर्क साधण्यात प्रशासनाला यश आलंय, तर पुण्यातील 19 आणि जळगावमधील 15 पर्यटक इथे बेपत्ता झालेले आहेत। पुणे, सोलापूर, जळगाव, नांदेडमधील देखील काही पर्यटक इथे अडकल्याची माहिती समोर आली आहे। तर धराली ढगफुटीनंतर पर्यटकांशी संपर्क तुटलाय। सरकारकडून या पर्यटकांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे। तर उत्तराखंडमध्ये झालेल्या ढगफुटीमध्ये महाराष्ट्रातील तब्बल 51 पर्यटकांशी संपर्क साधण्यामध्ये प्रशासनाला यश आलेलं आहे। त्यामध्ये पुण्यातील 19 तर जळगावमधील 15 पर्यटक बेपत्ता असल्याचा आकडा समोर येतोय। आणि त्याचबरोबर पुणे, सोलापूर, जळगाव आणि नांदेडमध्ये देखील अनेक पर्यटक होते जे उत्तराखंडमध्ये गेलेले होते आणि ते सुद्धा तिथे बेपत्ता झाल्याची माहिती समोर येते। सगळेजण 24 जण गेलेत उत्तराखंडमध्ये ट्रिपसाठी, म्हणजे तीर्थयात्रेसाठी। तर शनिवारी त्यांचा संपर्क झाला, मेसेज वगैरे आले त्यांचे, पण तिथून परवा नाही कालची गोष्ट, काल सकाळी स्टेटस पण आम्हाला पाहायला मिळालं। ते गंगोत्रीकडे ऑन द वे म्हणून गंगोत्रीकडे निघाल्याचे स्टेटस मिळाले आम्हाला। त्याच्यानंतर आम्ही फोन केले पण एकाचाही फोन लागेना, सगळ्यांचे फोन स्विच ऑफ आहेत। मग आम्हाला ते ढगफुटी वगैरे, दरड पडल्या वगैरे बातम्या समजल्या, त्याच्यामुळे आम्हाला जरा जास्त टेन्शन मध्ये आलो की संपर्कच नाहीये त्यांचा कोणाचाच, प्रत्येकाचे फोन स्विच ऑफ लागायला लागले। सगळे वर्गमित्र 1990 ची बॅच आहे त्यांचे, अशोक टेमकर आणि त्याच्यानंतर ते बापू ठेंबेकर वगैरे, आणि तिच्या पण मैत्रिणी वगैरे सगळ्या आहेत। 10-12 मैत्रिणी आहेत आणि 10-12 मित्र आहेत। ते सगळे मिळून गेले 24 जण तीर्थयात्रेसाठी। तर त्यांना तिथे संपर्क न झाल्यामुळे आम्ही चिंतेमध्ये आहे तिथे। या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याकडून। प्रशांत, अतिशय मोठी दुर्घटना तिथे देवभूमीमध्ये घडलेली आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्राचे देखील अनेक पर्यटक बेपत्ता झाले आहेत, काय अधिकची माहिती? तर काही तांत्रिक कारणामुळे प्रशांतचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये। देवभूमी उत्तराखंडमध्ये महाप्रलय आलेला आहे आणि याच सगळ्या घटनेसंदर्भामध्ये गुलाबराव पाटील यांनी एक प्रतिक्रिया दिली आहे, ती ऐकूयात। हे माझ्या प्रॉपर गावाचे 13 लोक आहेत आणि त्यांची नावं माझ्याकडे आहेत आणि 24 तासामध्ये त्यांच्याशी संपर्क झाला नाही आहे। तिथल्या मी SP जे आहेत ते ऑलरेडी पुण्याचे आहे, महाराष्ट्राचे असल्यामुळे मी त्यांच्याशी स्वतः बोललो आहे। ते म्हणले की अजूनही काही गोष्टी आमच्या लक्षात येत नाही, कारण 50-60 किलोमीटरच्या त्या एरियामध्ये किती लोक अडकले होते, किती गाड्या होत्या याचं कन्फर्मेशन आमच्याकडे नाही। पण अजूनही त्या मुलांचा आमचा फोनवर संपर्क होत नाही, कारण 13 मुलं आहेत, कोणी 25 वर्षाचा आहे, कोणी 26 वर्षाचा, कोणी 27 वर्षाचा आहे। तर माझं कंटिन्यू फॉलो सुरू आहे, पण आता लवकर जर नाही निरोप लागला तर मी स्वतः तिकडे। आपले प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याकडे पुन्हा जाऊयात। प्रशांत, महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातून पर्यटक उत्तराखंडमध्ये गेलेले होते आणि या पर्यटकांचा आता काही पत्ता लागत नाहीये, काय अधिकची माहिती? प्रियंका, खरं तर अत्यंत मोठ्या पद्धतीने शोध कार्य सुरू केलेलं आहे। आणखी या शोध कार्यामध्ये महाराष्ट्र सरकारला उत्तराखंड सरकार सुद्धा मदत करत आहे। विशेष आपत्ती जो कक्ष आहे तो सुद्धा कार्यान्वित करण्यात आलेला आहे। महाराष्ट्र सरकारने नंबरही जारी केलेले आहेत। पण यातल्या महत्वाच्या गोष्टी अशा आहे की जवळपास 51 पर्यटकांचा पत्ता लागला जरी असला तरी 34 पर्यटक अजूनही बेपत्ता आहे। पुण्यातील, विशेषतः पुण्यातील आंबेगावचे पर्यटक, आणखी जळगाव जिल्ह्यातील धरणगावचे धार्मिक पर्यटनासाठी गेलेले पर्यटक, या सगळ्यांचा अजूनपर्यंत तपास लागत नाहीये। सोलापूरचे जे बेपत्ता होते त्यांच्याशी आता संपर्क झालेला आहे। सोलापूर, नांदेड या ठिकाणावर जे गेले होते त्यांच्याशी संपर्क झालेला आहे। पण ती दुर्घटना इतकी भयानक आहे की ज्या पद्धतीनं धराली गावातली सगळी ही घरं धाराशायी झाली, प्रचंड मोठा पाण्याचा स्रोत, आणखी त्याचबरोबर दगड, विटा, या दगडांचा सुद्धा इतका मोठा मारा, त्यामुळे घराच्या। प्रशांत, मी तुम्हाला थांबवतीये। मंत्री गुलाबराव पाटील आपल्या सोबत फोन लाईनच्या माध्यमातून जोडल्या गेलेले आहेत। सर, अतिशय मोठी दुर्घटना उत्तराखंडमध्ये झाली आहे, महाराष्ट्रातले अनेक पर्यटक तिकडे अडकलेले आहेत, काय नेमके त्यांचे अपडेट्स आहेत?
मी आत्ताच तिकडचे आयजी जे आहे भरणे म्हणून जे ऑलरेडी महाराष्ट्राचीच आहे त्यांच्याशी माझं बोलणं झालं आहे. त्याचबरोबर त्या एरियातले जे SP आहे मिस्टर अक्षय कोंडे म्हणून त्यांच्याशी बोलणं झालंय. आणि तिथे जर पाहिलं तर काही प्रॉपर एरियामध्ये छोट्या एरियामध्ये ही घटना घडल्यामुळे त्या अनेक ठिकाणी त्या ठिकाणची घटना घडल्यामुळे लाईट त्याप्रमाणे मोबाईल सगळ्या सुविधा ज्या आहे त्या बंद झाल्या. पण त्यांच्याकडनं आता जी माहिती घेतली आयजींकडनं तर 500 लोक आता मला वाटते गंगोत्रीमध्ये थांबलेले आहे. आणि मला तरी असं वाटतं की पाचोऱ्याचाही जळगाव जिल्ह्यामध्ये पाचोऱ्यामधले काही लोक होते त्याच्यामधले 3 लोकांचाही संपर्क झालाय. जळगावचा 1 लोकांचा संपर्क झालाय. आणि सकाळपर्यंत बऱ्याच लोकांच्या माहिती आपल्याला मिळेल. याचं कारण असं आहे की सॅटेलाइटद्वारे किंवा वायरलेसद्वारेच काही प्रमाणामध्ये संपर्क होऊ शकतोय. त्यामुळे त्या अडचणी येत आहेत. आणि मला तरी असं वाटतं की महाराष्ट्रातले जवळपास निम्मे लोक सेफ झोनमध्ये दिसत आहेत. सर, प्रशासनाकडून नेमके काय पावलं उचलण्यात आलेली आहे? आणि जसं तुम्ही सांगितलं काही जणांची सगळीच गोष्ट करण्यात आलेली आहे प्रशासनाकडनं. आता एकनाथ शिंदे साहेबांनी पण स्वतः फोन लावला होता. त्याचबरोबर मदत पुनर्वसन मंत्र्यांच्या माध्यमातून त्यांचे जे चव्हाण म्हणून आहे त्यांच्याकडनं आमच्या माहिती घेण्यात आलेली आहे. तिकडच्या यंत्रणेशी पण मी स्वतः बोलतोय कारण की माझ्या तालुक्यातले पण जवळपास 14-15 लोक आहेत. माझ्या गावातले 13 मुलं आहेत. त्यामुळे साहजिक आहे कुठलीही असली तरी आपल्या राज्याची मुलं आहेत. त्यामुळे त्या रोज दर अर्धा-1 तास आम्ही अपडेट घेतोय. आणि मला तर असं वाटतं की सकाळपर्यंत बऱ्याच माहिती मिळतील. आणि भरणे म्हणून जे आहे त्यांनी पण आयजी आहेत ते तिकडचे. आणि यशोद म्हणून जरी UP मध्ये ते आयुक्त असले तरी त्यांनी महाराष्ट्र केडरमध्ये काम केलं असल्यामुळे ते जवळ लगतच त्याचं स्टार्ट होतं. त्यांच्याकडनंही आपण माहिती घेतो. त्यांच्याकडनंही मदत मागतोय. इकडनंही मदत मागतोय की माणसांचं ट्रेस व्हावं. भले ते 2 दिवस 4 दिवस उशिरा आले तरी चालतील पण कमीत कमी कुटुंबापर्यंत हा निरोप जावा की ती सेफ झोन मध्ये आहे. अगदी हाच आमचा प्रयत्न सुरू आहे. सर, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर उत्तराखंडमध्ये ही मोठी दुर्घटना घडली आहे आणि या दुर्घटनेमध्ये महाराष्ट्रातील अनेक पर्यटक तिकडे गेलेले होते आणि हे पर्यटक या महाप्रलयामध्ये तिकडे अडकलेले आहेत आणि त्यांना सोडवण्यासाठी सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत.